कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले विचार मंचावर ज्यांनी विचार आपल्या समोर प्रदर्शित केले आणि त्या विचारांना ऐकण्यासाठी त्या विचारासाठी इथं जमलेले माझे अतिप्रिय विद्यार्थी मित्रांनो, मला अत्यंत आनंद होत आहे की महाविद्यालयामध्ये जे रिसर्च स्कॉलर आहेत ते या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित आहेत आणि या कार्यशाळेचा निश्चितच त्यांना उपयोग व्हावा। या कार्यशाळेतून ते काहीतरी नवीन बाबी विचार घेऊन त्यांनी त्यांचं संशोधन चांगल्या पद्धतीने करावं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश होता। या कार्यशाळेचा समारोप, या सत्राचा समारोप आणि या सत्राचा समारोप म्हणून अध्यक्षीय समारोपासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं पाहता अध्यक्षीय समारोप हा प्रत्येक ज्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले त्या विचाराचं क्रिटिसाइज करणारं ते अध्यक्षीय समारोप असायला हवं होतं आणि असायला पाहिजे, परंतु खूप वेळ झालेला आहे आणि अध्यक्षीय समारोप खूप वेळ झाल्यानंतर होतो याचा मला गेल्या 24-25 वर्षापासून अनुभव। या विचार मंचावरून ज्यांनी अतिशय उद्बोधक माझ्या अतिप्रिय विद्यार्थ्यांना समजल असं उमजल असं मार्गदर्शन केलं असे आमचे मित्र जे बीज भाषक म्हणून आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांना इन्व्हाइट केलं होतं। आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशजी अग्निहोत्री सर, जे JS महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, सरांना मी कॉल केला आणि म्हटलं सर आपण बीज भाषक म्हणून महाविद्यालयामध्ये या कार्यशाळेच्या निमित्तानं उपस्थित राहावं ही विनंती आहे। सरांचं दुसरं वाक्य मला असं होतं की मी सायन्सचा माणूस आहे आणि सामाजिक समस्येवर मी काय बोलणार। मग मी असं त्यांना म्हटलं की सामाजिक समस्या हा सायन्सचा माणूस कसा पाहतो, कारण सामाजिक समस्या पाहणारा जो वर्ग आहे तो या क्षेत्राचाच असावा असं नाही। माणसाची जडणघडण जेव्हा होते त्या जडणघडणीमध्ये विज्ञानाची तेवढीच कस त्याला लागते, सामाजिक परिस्थितीचा सुद्धा कस त्याला बनवण्यासाठी लागतो। त्या दृष्टिकोनातून आपण जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच एका सामाजिक समस्येला उत्तर देते वेळी जे उत्तर अपेक्षित मिळायला पाहिजे त्या धर्तीवरचं आपलं या ठिकाणी चिंतन आणि विचार व्यक्त झालेले आहेत सर। हे आम्हाला माझे आपण खूप चांगले मित्र आहात त्याचा मला अभिमान। या मंचाला तुम्ही रिस्पेक्ट दिला, या मंचाला विचार दिला। आपला विचार विज्ञानवादी पण होता, सामाजिक दृष्टिकोनातून पण होता आणि अध्यात्मातून सुद्धा। त्याचं जतन निश्चितच माझे विद्यार्थी करतील हे या मंचावरून आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो। मित्रांनो, आपण सामाजिक समस्या हाताळताना काही गोष्टी लक्षात जर घेतल्या तर समाजामध्ये समस्या निर्माण करणारा वर्ग एक स्वतंत्र आहे
ज्या वर्गाचं काम समस्या निर्माण करणंच असतं, आणि असा पण वर्ग समाजामध्ये आहे की ज्या समस्या निर्माण केलेल्या आहेत ज्या वर्गाने, त्या वर्गाला उत्तर देणारा वर्ग सुद्धा आवर्जून या समाजामध्ये दिसून येतो. त्या काळात जे रुपये होते, यजुर्वेद होते, त्या काळामध्ये जे काही सिस्टीम होती, त्या काळची परिस्थिती फार वेगळी होती. त्या काळच्या समस्या सुद्धा वेगळ्या होत्या. त्या समस्येला उत्तर त्या काळातल्या लोकांनी, बहुसंख्य लोकांनी अतिशय तात्विक दृष्ट्या, सैद्धांतिक दृष्ट्या आणि काल्पनिक दृष्ट्या देखील दिलेल्या आहेत. आणि प्रत्येकाची दृष्टी ही त्या प्रश्नाला हाताळण्याची ही वेगळी असते. माझ्या दृष्टिकोनातून सामाजिक जी समस्या, आता स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष यामध्ये जे काही डिस्क्रिमिनेशन आपल्याला दिसून येतं, तर ती माझ्या दृष्टिकोनातून जी काही डिस्क्रिमिनेशन आहे, माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत, मी जे वाचन केलेलं आहे, मी ज्या साहित्याचा अनुकरण साहित्याचा ज्या विचाराचं अनुकरण करून जगतो, त्याचा प्रभाव असतो. आणि त्या प्रभावातून मी त्या प्रश्नाकडे बघत असतो. मला असं वाटतं की समस्या ह्या निर्माण होतातच, परंतु समस्या सोडवण्याची जी काही क्षमता आहे ती प्रगल्भ दिशेच्या, प्रगल्भ विचाराच्या आणि सायंटिफिक विचाराच्या दृष्टिकोनातून जर निर्माण झाली आणि ती करता आली, तर खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाचं उत्तर सैद्धांतिक स्वरूपामध्ये आपल्याला मांडता येईल.